तामिणी घाटात खासगी प्रवासी बस उलटलेली आहे आणि कोंडेथर गाव हद्दीत हा अपघात झाला। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। तर महाड माणगाव मधून रुग्णवाहिका घटनास्थळाकडे रवाना झालेल्या आहेत। त्याचबरोबर कोंडेथर गाव हद्दीत हा अपघात झाला असून माणगाव पुणे दरम्यानच्या तामिणी घाटात हा अपघात झालेला आहे आणि या अपघातात जीवितहानीही झालेली आहे। कोंडेथर गाव हद्दीत हा अपघात झाला। अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर। अजेश, तामिणी घाटात खासगी प्रवासी बस उलटली आणि यात 2 मृत्यू झालाय, तर या संदर्भात अधिकचा तपशील। प्रज्ञा, निश्चितच पुण्याहून एक खासगी कंपनीची ट्रिप जी आहे ती पुण्याहून हरिहरेश्वरला जात असताना तामिणी घाटातल्या कोंडेथर या गावाच्या ठिकाणी त्या खासगी बसच्या चालकाचं नियंत्रण सुटला आणि पहाटे ही घटना घडली आहे। जवळपास यामधून प्रवास करणारे 57 प्रवाशांपैकी 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 40हून अधिक प्रवासी हे गंभीररित्या जखमी झाले आहेत। जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आला आहे। त्या ठिकाणी त्यांचा उपचार सुरू आहे। मात्र जर आपण अपघाताची परिस्थिती बघितली तर फार भयानक आहे, कारण खासगी बस जी आहे ती पूर्णपणे उलटली आहे आणि यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत। घटनास्थळावर आता पाहिलं तर माणगाव पोलिसांसोबत जी स्थानिक बचाव कार्य करणाऱ्या टीम आहेत त्या पोहोचल्या आहेत। पुण्याहून जी आहेत ती पूर्णपणे आता बंद करण्यात आलेली आहे आणि क्रेनच्या साहाय्याने या बसला बाजूला करण्याचं काम प्रज्ञा जे आहे ते सुरू आहे। मात्र अजेश, पोलीस कशा प्रकारे तपास करतायत या सर्व घटनेचा? अद्यापही हा अपघात कोणत्या कारणामुळे घडला याची तर पोलिसांकडून कोणतीही स्पष्टता आली नसली तरी हा अपघात जवळपास आता थंडीचे दिवस आहेत, रस्त्यावर मोठ्या प्रमाणे घाटात धुका असतो आणि त्याच दरम्यान हा अपघात घडला असावा अशी प्राथमिक माहिती समोर येते। प्रज्ञा जी धन्यवाद अजेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।